guys, welcome back to our channel. So आम्ही सकाळ एवढ्या अशा अवस्थेत फायनली आम्ही आज केरळमधनं निघतोय. नाही, केरळ नाही, त्रिवेंद्रमधनं निघतोय. आय डोंट नो, लाईटच कुठे छान येत नाही आहे. सो केरळमधून निघतोय. अरे नाही रे बाबा, तिरुवनंतपुरममधून. ए बाबा, मला असं वाटलं कुठलं तरी मुलगा चालते. आमची आत्ताची बस आहे सकाळची. सो आम्ही बस स्टेशनवर चाललो. इथं KRTC काय म्हणतात, KSRTCची बस आहे. सो आम्ही तीच बुक केली काल रात्री आणि आता आम्ही निघालो आहे. लुक ॲट दिस व्ह्यू गाईज. तर आम्ही आता बसमध्ये बसलो आहे. KSRTची बस आहे. डायरेक्ट मुन्नारपर्यंत जाते. इफ यू आर लुकिंग फॉर अ चीप ऑप्शन तर हे आहे. पण आज खूप सिनिक रोड आहे. हो, आणि तुला काय म्हणायचं, काय झालं? आर यू एन्जॉईंग द रोड? आम्ही काहीच खाल्लेलं नाही आहे म्हणून आम्हाला बोलता येत नाही आता. आम्ही दमलो आहे. गाईज, आफ्टर सो मेनी स्ट्रगल्स आणि खूप गोष्टी घडल्या येताना की एका पॉईंटला तर त्या ड्रायव्हरने आम्हाला दुसऱ्या ठिकाणी म्हणला उतरा आणि मी उतरायला लागलेले आणि अचानक बस चालू झाली. तो म्हटलं नाही 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 नाही, तर आम्हाला त्यांची लँग्वेज पण कळत नव्हती. ओ माय गॉड, फायनली पोचलो आणि आम्ही आमच्या रूममध्ये चेक इन केलं आहे. बट गाईज, आय वॉन्टेड टू शो यू द व्ह्यू. लेट मी शो यू. This is the view for the tourists. असा आमचा केओटिक डे होता आज गाईज, खूप जास्त केओटिक. आणि रस्ते पण खूप जास्त डेंजर होते, खूप सिनिक होते. म्हणजे अगदी विश्वास न ठेवण्या इतके सिनिक होते, बट थोडे खतरनाक होते. त्यामुळे मधनं ओके, सो आय नीड टू work on my face because it's so okay. बाय गाईज, तुम्हाला भेटतो आम्ही परत. बाय. सो आत्ता मी कुठेच नाही जाणार. जस्ट मी थोडी रेडी झाली आहे कारण खूप आउटफिट पेस जात होता. सो त्यामुळे मी रेडी झाली आहे आणि काय नाही, पूलच्या इथं बसलो होतो. मी रेकॉर्ड नाही केलं कारण की थोडं शांतता पाहिजे होती आणि आमच्यात थोडे आर्ग्युमेंट्स पण झाले. सो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आम्ही मुन्नारचा आमचा फर्स्ट डे, ऑफिशियली फर्स्ट डे, आणि आम्ही रेडी झालो आहे. ओमकार टू व्हीलर बघायला गेला आहे. खूप जड होता त्यामुळे तो म्हणला तू इथंच थांब, मी पटकन बघून येतो. सो मी आत्ता बसली आहे आणि त्याच्याशिवाय ब्लॉग स्टार्ट केला. सो मी तुम्हाला दाखवते की व्ह्यू काय माझा. आणि मला आउटफिट माझा आवडला नाही आहे आजचा एवढा, बट ठीक आहे, इट्स ओके. व्हॉट शुड आय डू? आय हॅव अ less time. I was working whole day, so I couldn't plan my outfit. So मी जे पण माझ्याकडे होतं ऑलरेडी, 1-2 गोष्टी फक्त नवीन घेतलेल्या. सो आमचा ट्रायपॉड घरी विसरलं होतं म्हणून आम्ही परत आलो. आणि मला खूप जास्त अनकम्फर्टेबल होतं त्या ड्रेसमध्ये. एकदम फिटिंग पण जास्त होती त्याची, खूप जास्त फिट होत होता आणि त्यामुळे मी चेंज करून हे घातलं आहे. आणि आय थिंक हे पण छान दिसतं आहे. सो God, this is more than a beautiful. आणि मी मर्ज होती ग्रीन व्हॅलीमध्ये.
कसं वाटतं ओंकार तुला? खूप छान या पॉईंटचं नाव काय आहे? सेकंड माइल व्ह्यू पॉईंट. ओके, सेकंड माइल व्ह्यू पॉईंटवर आहोत आम्ही आणि अशा व्हॅलीज दिसतात इथून. सो आत्ता आम्ही इथे एका व्हॅलीमध्ये आलेलो आहे. खूप जास्त भारी व्हॅली आहे. या इट्स व्हेरी ब्युटिफुल व्हॅली आणि खूप छान वाटतं. ही थोडी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे पण आम्ही घुसलो आहे. ओके, मागणं गाडी येते. So guys, आत्ता इव्हिनिंग झाली आहे आणि आम्ही असंच बाहेर फिरायला आलो आहे. इथे अरुणाचल नावाचं एक छोटंसं गाव आहे. सो तिथं आम्ही थोडंसं शॉपिंग करायला आलो आहोत. अँड इट्स माय बर्थडे ईव. इट्स माय बर्थडे ईव. येस. केवढा मोठा आहे आणि मी त्याला विचारलं आता ह्या आंब्याचं नाव काय, तर तो बोलला याला बेंगरपल्ली ना, बेंगरपल्ली असं म्हणतात. सो असं हे फूड स्टॉल आहे इथं आणि आम्ही इथून पायनॅपल घेतोय. आणि हे काहीतरी एक वेगळं फळ आहे जे मला कळत नाही. मी ह्याची झाड बघितली, रेड कलरच्या जाळीमध्ये कव्हर केलं होतं या फळाला. खजूर. काल माझं सगळं दाखवायचं राहिलं पण हे आमचं हॉटेल आहे, इथं आम्ही स्टे केला आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला काय व्ह्यू आहे. खूप जास्त भारी आहे आणि सकाळी तर एकदम छान वाटतं, एकदम पीसफुल वाटतं इथे. म्हणजे तुम्ही अगदी नुसतं स्टे करून एक दिवशी चिल केलं रूममध्ये तरी तुम्हाला बोर नाही होणार. इतकं छान व्ह्यू आहे. मी तुम्हाला अजून दाखवते. असे खूप सारे त्यांनी फ्लावर्स वगैरे पण लावले तिथे, त्यामुळे खूप जास्त भारी दिसतं. यू कॅन सी. अजून दाखवते मी. दिस इज द पार्किंग आणि इथून तुम्हाला मी व्ह्यू दाखवते खालचा. सो खाली स्विमिंग पूल आहे. सो आत्ता लोक आहेत. आपण स्विमिंग कॉस्ट्युम्स नाही आणला, आपण पण गेलो. तुम्ही पाहू शकता तर पर्पल कलर फ्लॉवर्स किती प्रिटी दिसतात. आणि असं होम काय म्हणतात, असं छोटंसं झोपडीसारखं बनवलं आहे त्यांनी बसायला. आणि असे प्रिटी लाईट्स आहेत. अँड इथे पण बघा किती छान फ्लावर्स लावले त्यांनी. आय एम अ फ्लॉवर पगलू. हॅपी बर्थडे सानिया माझी बायको. हॅपी 27 वर्ष. ओंकार म्हणणी मला हीच कॅडबरी दिली आहे जी मी सकाळी एका स्टोअरमध्ये घेतली. अरे ती नाही, ही वेगळी. मी स्पेशली आहे बघ, याच्यावर लिहिलंय सानिया हॅपी बर्थडे म्हणून लिहिलेलं. सो आम्ही केरलामध्ये आहोत आत्ता आणि इथे अशा ठिकाणी आहोत की जिथं जवळपास काही स्टोअर्स. अरे
कसं हस पडला चुकीचं कसं एक्सप्लेन करते जाऊ दे ठीक आहे आय नो दे नो म्हण की आता बर्थडे केक आपण कट केला की एवढा मोठा केक आणि खाल्ला मस्त. ओके सो वी आर नॉट. सो आम्हाला खूप आणि असं रस्ते पण खूप खराब आहे तिथले. सो आम्ही बाहेर नाही जाऊ शकत. सो आम्ही मीच आय कॅन अंडरस्टँड दिस बट वी कॅन सेलिब्रेट विथ दिस किट कॅट. Let's open and eat. आणि इथे झोमॅटो नाही आहे. कुठलेच लोक डिलिव्हरी करत नाही. ते खायचं अवघड झालं आहे मला. ह्या हॉटेलमधलं खावं लागतं फक्त. म्हणजे की एवढं चांगलं नसतं. हे हॉटेल एवढं चांगलं पण खायचं एकदम फिकं फिकं. फिकं फिकं. कॅरमल मस्त वाटत. हमारा क्यूट सा बर्थडे सेलिब्रेशन. छान लागते ना छान लागते. कल 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 मिलते हैं. अभी तो मैं सोने वाली हूँ क्योंकि मैं सो गई थी. पण मैं उठले मी की पण काय ओके बाय गाइस.